नागपूर शहरातील जवळपास सर्व LPG पंप बंद आहेत। LPGचा साठा संपल्यामुळे हे पंप बंद पडलेले आहेत। आपण सध्या गोगॅसच्या पंपावर। गोगॅसचे नागपूर शहरामध्ये 7 ते 8 पंप आहेत। सगळे पंप जे आहे ते बंद आहेत। त्यानंतर प्राइम फ्यूलचे जे पंप आहे ते बंद आहे आणि आज सकाळी पूर्तीचे काही पंप जे आहे LPGचे पंप जे आहे तेही बंद पडलेले आहे। आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्याचा थेट परिणाम LPGच्या पुरवठ्यावर होतोय आणि आपण बघू शकतो नागपुरातले जवळपास सर्व LPG पंप जे आहेत ते बंद आहेत। याचा मोठा फटका ऑटो चालकांना बसतोय। पेट्रोलवर गाडी चालवण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे बजेट बिघडलेलं आहे। काय ऑटो चालक पेट्रोल पण ॲव्हरेज नाही देत सर। काय करू? LPG बंद आहे। बंद आहे। कुठे कुठे जाऊन आले तुम्ही? लगेच ठिकाणी 8 ठिकाणी पुष्कळ ठिकाणी घुमलो। काय अशी परिस्थिती आली की आता काय करावं? काय परिस्थिती? तुम्ही काय बस चालवता? नाही, आमची ऑटो रिक्षा आहे। शाळेची मुलं सोडतो। मग काय झालं? मग शाळेची मुलांना सुट्टी, मग काय करणार? त्यांना सांगितलं पॅरेंट्सला की आम्ही येऊ नाही शकत। ते म्हणे का बरं नाही येऊ शकत? म्हटलं गॅसच नाही मिळत आहे, कसं यावं? किती पंपावर जाऊन आले तुम्ही? 2-3 पंपावर गेलो पण मिळतच नाहीये। माटे चौकमध्ये गेलो तो आतापर्यंत चालू होता पण 135 रुपये लिटर तो बंद झाला। बंद झाला हां। आहे की LPG संपलेली आहे आणि त्यामुळे गोगॅस 5 दिवसापासून बंद आहे। प्राइम फ्यूल चे पंप 12 दिवसापासून बंद आहे आणि आता पूर्तीचेही LPG पंप जे आहे ते बंद झालेले आहे आणि त्याचा मोठा फटका ऑटो चालकांना बसतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।